ब्रेकनंतर एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता बातमी आहे डासांना समूळ नष्ट करणाऱ्या एका यंत्राची. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण अगदी निसर्गाशी डासांना संपवणारं एक यंत्र धारावीतल्या प्रकाश फडके यांनी विकसित केले. पाहुयात याच विषयीचा स्पेशल रिपोर्ट. वैताग आला या डासांचा. सकाळ दुपार संध्याकाळ जळी स्थळी काष्टी पाषाणी नुसते डास डास आणि डास. पण याच डासांना जगातून हद्दपार करण्याचा विडा एका संशोधकानं उचललाय आणि त्यांचं नाव आहे प्रसाद फडके. पण या संशोधनामागची गोष्ट देखील तितकीच इंटरेस्टिंग आहे बरं का. चला तर मग जाणून घेऊयात. पण त्यांच्या या संशोधनाची सुरुवात होण्याचं कारणही तितकंच भारी आहे. मी कॅलिफोर्नियामध्ये असेच मित्र, मी होतं, आश होता, आदिल, मॉर्गन वगैरे आम्ही सगळे बसलो होतो. विषय चालू होता डासांच्या बाबतीत. तिथं आम्हाला त्या दिवशी त्या सरप्रायझिंगली डास जाणवले की अरे डास हा प्रॉब्लेम आपल्याकडेच नाही आहे, हा जगावर आहे. आणि ते आता रियालिटी आहे. डेंग्यू अँटार्क्टिका जर का हा प्रदेश सोडला तर पृथ्वीच्या प्रत्येक देशात डेंग्यू शिरलेला आहे. तो आम्ही विचार केला आणि मग म्हटलं अच्छा हा प्रॉब्लेम आहे. मग हे ओव्ही ट्रॅप्स वापरत होते, तो आपण चेंज करून त्याला बायोडिग्रेडेबल करून जर का ओव्ही ट्रॅप्स केलं ग्रीन ते, आणि ह्याच्यामध्ये इन्सेक्टिसाईड नाही, पेस्टिसाईड नाही, काहीही नाही, ग्रीन टोटल, सरफेस टेन्शन नाही. म्हणजे आपण ह्या पिल्लांचं किंवा ह्या अंड्यांचं तोंड आणि नाक दाबून त्यांना ऑक्सिजन सप्लाय बंद करतो आणि त्याच्यामुळे ते मरतात. अर्थात संशोधन करायचं ठरवणं आणि संशोधन करणं आणि ते तडीस नेणं यामध्ये असंख्य अडचणींचा डोंगर असतो. ते सगळे डोंगर पार करत प्रसाद फडकेंनी डासांच्या समूळ नाशाचा फॉर्म्युला तयार केलाय. त्याचं नाव आहे इकोबायो ट्रॅप्स आणि हे तयार झालंय आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीत, अर्थातच धारावीत. डिव्हाइस काम कसं करतं? एकदम सोपं. ह्याच्यामध्ये फक्त असं डिव्हाइस तुम्हाला येतं, बरोबर? त्याच्यामध्ये फक्त पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर ह्याच्यामध्ये एक सॅचे आहे आणि त्या सॅचे दोन गोष्टींचं कामं करतं. एक अट्रॅक्टंटचं आणि एक किलिंगचं, म्हणजे अंडी नष्ट करण्याचं, त्यांची अंडी किंवा त्याच्यामधनं होणारी आया नष्ट करण्याचं. तर ह्या सॅचेमध्ये पाणी, कुंडीमध्ये पाणी टाकलं, इकोबायो ट्रॅप्समध्ये पाणी टाकलं की मादा मच्छर ह्याच्यामध्ये अट्रॅक्ट होते. आता आपण विज्ञानाकडे जाऊ. विज्ञान काय म्हणतं की ती मादा मच्छर फक्त 15 ते 30 दिवस जगणार आहे. म्हणजेच काय, ती जेव्हा ह्याच्यामध्ये अंडी देणार आहे ती तिच्या मुलांना मोठं होताना पाहणार नाही आहे. मग एखादे पालक जेव्हा तिच्या मुलांना मोठं होताना पाहत नाही तेव्हा आपण काय विचार करतो की बाबा आता मी राहणार नाही आहे, मला मुलाचे सिक्युरिटी इन्शुरन्स वगैरे सिक्युअर करायचं आहे, तर मला लार्जली त्याच्यासाठी 3 गोष्टी करायला पाहिजेत: रोटी, कपडा आणि मकान. तर कपडा आणि मकान तर सगळीकडे आणि तो कंटेनर आहे, पण बाहेरच्या पाण्यामध्ये त्यांना रोटी मिळत नाही, म्हणजे तिच्या मुलाला लागणारं खाद्य ते मिळत नाही. आणि ते खाद्य आपण ह्या सॅचेच्या मुळे प्रोव्हाइड करतो. आणि मग ह्याच्यामध्ये पाणी टाकल्यावर ह्या अट्रॅक्टंटमुळे आता आपल्याला कळलं की दुसरीकडे कुठं जाणार नाही, इथंच येईल अंडी टाकायला. आणि मग अंडी टाकल्यानंतर त्या अंड्यांचं रूपांतर ॲडल्टमध्ये होत नाही, बरोबर? ते अंड्यांमधनं अशी छोट्या आया बाहेर निघतात. हे बरेच वेळेला महानगरपालिकेची लोक आपल्याकडे येऊन आया ह्या अशा चेक करत असतात की कुठल्या आहेत, काय आहेत, आया जमा झाल्या आहेत का नाही. आणि मग ह्या आया मरतात. म्हणजे तो 500x500x500चा फोर्स मल्टिप्लायर हा आपण ह्या अशा डिव्हाइसमुळे, इकोबायो ट्रॅपमुळे नष्ट करतो. इकोबायो ट्रॅप तर तयार झालं, पण ते बाजारात आणणंही डासांना नष्ट करण्याइतकंच मोठं चॅलेंज होतं. एक कल्पना अशी होती की एक धारावी का हा विषय घेतला तर जगातली सर्वात डेन्स टेरेन आहे ही. आणि मला सगळ्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं होतं, जो माझाही बिलीफ होता पण लोकांना सगळ्यांना पटलं, की जर का तुम्ही धारावीतला एखादला विषय घेऊन शास्त्रोक्तरित्या, तो बरं वेळ लागू दे 2-3 वर्ष, तो प्रूव्ह करू शकला तर देन यू कॅन सॉल्व द प्रॉब्लेम जगाच्या पाठीवर कुठेही त्याच्यावर. जर का धारावीत तुम्ही गोष्ट प्रूव्ह केली. धारावीचं कोविड मॉडेल हे सगळ्यांनी प्रचलित केलं सगळीकडे. तुम्ही बघितलं तर आपले बरेचसे सायन्स हे ब्रेक द चेन कोविडवरच आहे. त्यामुळे आपण जर काही धारावीत प्रूव्ह केलं आणि धारावीतनीमुळे आज असं होईल की भारत आणि भारतातनं निर्माण केलेलं प्रॉडक्ट आणि आपल्या महाराष्ट्राची आणि मुंबईची धारावी ह्याच्यामुळे
आज एक जगावर फार मोठं संकट असणारं डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया लोकांचा जीव वाचू शकेल, ज्याचं सायंटिफिक टेस्ट आहे मुंबई महानगरपालिका आणि शास्त्रज्ञांच्या मध्ये ICMRच्या मदतीने आपण मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, जपानी इन्सेफलाइटिस आणि लिम्फॅटिक फिलेरियासिस एक मच्छर आदमी को इतना बीमार कर सकता है। या 5 आजारांमुळे जगात लाखो लोक जीवानिशी जातात। जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये तब्बल 4.5 लाख लोकांचा डेंग्यू आणि मलेरियामुळे मृत्यू झाला होता। एक इकोबायो ट्रॅप्स साधारण 30 दिवस चालतं आणि 30 दिवस चालल्यानंतर काय होतं की त्याच्या खालनं थेंबे थेंबे पाणी गळायला लागतं, म्हणजे तो आपला इंडिकेशन आला की पाणी गळणार आहे आणि आपल्याला बदलायची गरज आहे आणि दुसरं पाणी पूर्ण गळून जाणार आहे, त्याच्यामुळे परत हा ब्रीडिंग ग्राउंड होणार नाही आहे। मग ते गळायला लागल्यावर ह्याला दुसऱ्या नवीन ह्यानी रिप्लेस करायचं आणि एक्झिस्टिंग इकोबायो ट्रॅप्सचं जे आपले आहे ते ड्राय वेस्ट म्हणून सेग्रिगेट करायचं। आपल्याकडे जसा ओला कचरा सुका कचरा आहे तसा सुका कचरा म्हणून त्याला टाकून द्यायचं। आणि अजून एक गोष्ट, एक इकोबायो ट्रॅप आम्हाला 3दा रिसायकल करता येतो सर्क्युलर इकॉनॉमी, म्हणजे हा परत तो तिथंच त्या चेननी जातो आणि मग तो परत येतो। मोठी चेन आहे, त्या चेनमध्ये आम्ही जाऊन हे गोळा करणं वगैरे असं काही काम करत नाही, कारण ती एस्टॅब्लिश चेन आहे, त्यामुळे त्यांच्यावर दुसरं आपण काही करू नाही शकत, त्यांना एक ॲडिशनल साधन द्यायचं। नॉर्मली आपल्याकडे डास घालवण्यासाठी कॉईल किंवा लिक्विडचा वापर केला जातो। केमिकल युक्त लिक्विडची फवारणी देखील केली जाते, पण त्याचे काही साईड इफेक्ट्सही असतात। लोकांचा रिस्पॉन्स वगैरे आधी सुरुवातीला एवढं नव्हतं, पण आता लोक आम्हाला म्हणतात की इथे ट्रॅप वगैरे लावा, आम्हाला याची गरज आहे, कारण की आता त्यांना त्याच्यामध्ये रिझल्ट येतोय आणि त्यांना म्हणजे असं वाटतं की खरोखर याच्यामध्ये काहीतरी फायदा आहे। इको बायो ट्रॅपमध्ये म्हणजे आधी सुरुवातीला त्यांना वेगळंच काहीतरी वाटत होतं, पण त्यांना आम्ही जरा समजावलं, सांगितलं की इको बायो ट्रॅप काय काम करतं आणि आता त्यांना ते रिझल्ट आलंय आणि ते म्हणतात की खरोखर हा म्हणजे तुमचा प्रोजेक्ट खूप छान आहे। जिथे या संशोधनाला सुरुवात झाली तिथेच या संशोधनाची चाचपणीही झाली आणि ज्याचा धारावीकरांना मोठा फायदा झाला। म्हणजे मच्छर पहिले जास्त होते स्टार्टिंगला लावल्यावरती, नंतर आता दुसऱ्यांदा लावलं तेव्हापासून कमी झालेत मच्छर, नाही तर इकडे पूर्ण असं एकदम जमा व्हायचे मच्छर, आता कमी आहेत। हा कमी आहेत, आधी असे भरपूर असे मोठे मोठे असायचे वगैरे, ते काउंटिंग करू शकत नाही मी, पण भरपूर घरात यायचे वगैरे आणि जास्त वरती असायचे, कपडे काढले असं झुंबड असायचं, पण आता कमी झाले आणि आता मारायचे पण आम्ही लोक ते, आता ते बालद्या वगैरे लावून वगैरे कमी झाले। नो बिग बजेट, नो साईड इफेक्ट्स आणि 100% इफेक्ट, ना भार पर्यावरणावर आणि ना खिशावर। त्यामुळे डासांची भुणभुण कायमची थांबवायची असेल तर अशा संशोधकांच्या पाठीशी उभं राहायला हवं। तर इको बायो ट्रॅप्समुळे आपण डासांपासून संरक्षणच नाही तर त्यांची पैदास देखील थांबवू शकतो। पण एक नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की आपण आपला आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा। NDTV मराठीसाठी मी किरण गीते, मुंबई।